नमस्कार. यज्ञप्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज हे चित्रीकरण करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे सध्या नवरात्राचा अत्यंत महत्त्वाचा हा पर्वणीचा देवी उपासनेचा काळ सुरू आहे. तर याच्यामध्ये हे जे नवरात्रीचं व्रत आहे, ही जी उपासना आहे, यामध्ये कुमारिका पूजन याला अनन्य साधारण महत्त्व धर्मशास्त्रांनी दिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कुमारिका पूजन हे नवरात्र व्रताचा प्राण आहे, इतकं महत्त्व कुमारिका पूजनाचं आहे. बरं, तर कुमारिका कशी असावी तर याविषयी स्कंदपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. स्कंदपुराणानुसार कुमारिका ही जिचं वय 2 म्हणजे दुसरं वय जिचं वय वर्ष 2 सुरू आहे, इथपासून वय वर्ष 10 असेपर्यंत, जिचं वय वर्ष 10 आहे तिथपर्यंत, म्हणजे जर वय 10 सुरू आहे म्हणजे 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतची कुमारिका ही विशेष प्रशस्त सांगितलेली आहे. आणि प्रत्येक कुमारिकेचं नाव आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे की दुसऱ्या वर्षाची कोण, तिसऱ्या वर्षाची कोण. तर ह्या कुमारिका पूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुमारिका पूजनाने काय प्राप्त होतं तर अष्टलक्ष्मीची अखंड कृपा प्रसाद आपल्यावर आपल्याला जो आशीर्वाद हवा आहे तो प्राप्त होतो. आपल्या कुलस्वामी कुलदेवतेची कृपा प्राप्त होते. उत्तम आयुः आणि उत्तम आरोग्य यांची प्राप्ती होते. भरभराट होते जीवनामध्ये. तर अत्यंत भावपूर्ण असे हे कुमारिका पूजन करता येतं. तर वय वर्ष 2 ते वय वर्ष 10 अशी जी शास्त्रकारांनी नावं स्कंद पुराणामध्ये सांगितलेली आहेत, ती नावं अशी आहेत की कुमारिका जर दुसऱ्या वर्षाची कुमारिका असेल तर 2 वर्षाची जी कुमारिका आहे तिचं नाव वेगळं आहे. पुन्हा 2, 3, 4 अशा प्रकारे ह्या कुमारिकांची ही नावं वेगळी आहेत. तर ती नावं स्कंद पुराणामध्ये सांगितलेली आहेत. ती नावं आता अशी आहेत. 2 वर्षाची जी आहे ती कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6व्या वर्षाची काली, 7व्या वर्षाची चंडिका, 8व्या वर्षाची शांभवी, 9व्या वर्षाची दुर्गा आणि 10व्या वर्षाची सुभद्रा, अशी ही विविध नावं आपल्याला धर्मशास्त्रानुसार मिळालेली आहेत. तर थोडक्यात काय तर ह्या कुमारिका पूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आवर्जून हे कुमारिका पूजन निश्चित करावं. धन्यवाद.